हरिओम. माझं नाव रश्मी विरा साळवी, आचोळे उपासना केंद्र. माझ्या मी मुलाचा अनुभव सांगते. माझा मुलगा एक दीड वर्षाचा असल्यापासून त्याचे पाय पूर्ण असे वाकडे होते. मी असं डॉक्टरांना पण दाखवलं, पण डॉक्टरांनी बोलले की याच्या पायात दोन्ही सळ्या घालाव्या लागतील, त्याचं ऑपरेशन करावं लागेल. माझी परिस्थिती खूपच खराब होती. मी ना मालिशला बाई ठेवू शकत होती, ना मुलाचं ऑपरेशन करू शकत होती. माझ्या मिस्टरांचा पगार खूप कमी होता, त्याच्यामध्ये कसं मला काहीच भागत नव्हतं. आणि ना लोक माझ्यावर खूप हसायचे माझ्या परिस्थितीला बघून, की मुलगा एवढा चांगला आहे, तू त्याच्या मुलाचे पाय वाकडे होत आहे, तू काय लक्ष देत नाही, काय नाही. माझ्या परिस्थितीचा खूप फायदा घेत होते ती लोक. नाही नाही तसल्या म्हणजे ऐकू पण शकत नाही अशा भाषेत माझ्यावरती लोक असं हे करत होते, बोलत होते. पण माझे आई वडील नसल्यामुळं मी कशी खूप एकटी होती. आणि मी माझे बापू आणि मी माझे जे काही दुःख, माझे जे काही प्रॉब्लेम आहे ते माझ्या बापूंना सांगत होती. सारखे मी बापूंना हाका मारायची, धावा करायची बापूंचा. बापू बघा लोक मला असे बोलतात, तसे बोलतात, माझ्या मुलाचे पाय वाकडे आहेत, बापू कसं सरळ करणार, कसं होणार, माझ्याकडे तर काहीच नाही बापू. असं करत करत मी ना खूप बापूंना असं मोठ्या आईला बापूंना सारखे विनवण्या करायची. मग असं थोडे दिवस गेले नंतर मला थोडं थोडं ना माझ्या मुलामध्ये जरा फरक पडायला लागला. म्हणजे असं जाणवायला लागला की काहीतरी फरक पडतोय माझ्या मुलाला, चालण्यामध्ये मला दिसायला लागलं ते. नंतर मग मला अशी लोक विचारत, म्हणजे असं थोडं थोडं असं विचारायला लागले लोक, की ह्या जरा आता बरा दिसायला लागलाय, की कसा चालतो तो आता, जरा काहीतरी काही ट्रीटमेंट करतेस का याच्यावरती. मी बोलली काहीच नाही करत. मग असं करता करता तो एकदम असा पूर्ण असा चालायला लागला, हळूहळू, म्हणजे असं पूर्ण तो सरळ चालायला लागला. मग तीच लोक जी मला हसायची, मला नावं ठेवायची, नाही नाही तसलं बोलायची, तीच लोक मला नंतर बोलायला लागली, अरे एवढं कसं काय तो सरळ चालायला लागला, तू एवढं काय करतेस, की काय केलंस की आज तो मुलगा सरळ चालायला लागला. तर मी बोलली मी काहीच नाही केलं ना, कुठलं मालिशला बाई ठेवली ना, कुठला डॉक्टर केला ना, काहीच केलं. जे केलं ते माझ्या गुरुने केलं, माझ्या बापूने केलं. त्याने सर्व माझं हळूहळू सर्वच ठीक केलं. नाही आता तो 15 वर्षाचा झालाय, पूर्ण ठीक झालाय. त्याला आता काहीच प्रॉब्लेम नाही, आज तो म्हणजे पूर्ण ठीक आहे. असं हे सर्व माझ्या सद्गुरूने, माझ्या बापूने केलंय. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.